आपका जो है आज का जो है लास्ट सेशन रहेगा, ठीक है। तो इस सेशन के अंदर हम साइकोलॉजी के बारे में डिस्कस करेंगे। साइकोलॉजी एग्जैक्टली कैसे प्ले होती है, साइकोलॉजी का ट्रेडिंग में कितना बड़ा इंपॉर्टेंस है, ठीक है ना, उसके बारे में वो सारी चीजें डिस्कस करेंगे। तो सब फर्स्ट ऑफ ऑल मेरे को आप ये बता दो, आप गलतियां कहाँ पे कर रहे हो, तुम्ही ज्या चुका करताय त्या कुठं कुठं करताय, मला ते सांगा। काय चुका होते तुमच्याकडून, मी त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येकाला कोऑर्डिनेट करेन, त्याच्यावरती तुम्हाला सांगेन गोष्टी। जोपर्यंत मला तुमच्या चुका समजत नाही मी तोपर्यंत मी काय बोलू शकत नाही। तुमच्या चुका काय आहेत ते मला सांगा। फर्स्ट ऑफ ऑल आपकी जो लॉट साइज है वो लॉट साइज क्या हो रही है, हेवी लॉट साइज हो रही है। तो फर्स्ट ऑफ ऑल आपके पास एक प्लान होना चाहिए कि फॉर एग्जांपल मान के चलो आपके अकाउंट में $1000 है और उसके अकॉर्डिंग आप रिस्क ले रहे हो। तो हमने ऑलरेडी आपको टीच किया है कि उसके अकॉर्डिंग आप लॉट साइज डिझाईन करने के लिए, लॉट साइज डिझाईन करण्यासाठी लॉट साइज डिझाईनचा जो आहे आपण तिथं ऑलरेडी तुम्हाला जो आहे तो फॉर्म्युला तिथं दिलेला आहे। फर्स्ट ऑफ ऑल इंपॉर्टंट हे आहे की मित्रांनो तुम्ही स्वतःशी कमिटमेंट करा, खुद को एक कमिटमेंट करो कि कुछ भी हो जाए मैं दिन में सिर्फ 2 या 3 ट्रेड लूंगा, ठीक है, 2 या 3 ट्रेड मैक्स। तो इससे क्या हो जाएगा, आपका जो सबसे इंपॉर्टेंट है आपकी कैपिटल प्रोटेक्ट हो जाएगी। ओके, सेकंड थिंग ये है कि आप हर ट्रेड के जब आप ट्रेड लेते हो तो आपको पता है कि मेंटेलिटी प्रेशर क्या होता है, साइकोलॉजी पे कितना बड़ा इंपैक्ट होता है, ठीक है। तो ये सारी चीजें आपको डेवलप करनी पड़ेगी, इसीलिए हम क्या करेंगे, लॉट साइज डिजाइनिंग। जो कुछ भी रहेगा फिक्स रहेगा। फॉर एग्जाम्पल मान के चलो आपका $1000 का अकाउंट है, तो इस $1000 का अकाउंट को हम क्या करेंगे, डिस्ट्रीब्यूट करेंगे। ये जो अकाउंट है मतलब फॉर एग्जांपल मान के चलो 20 ट्रेड में मेरा वॉच आउट हो जाएगा, तो 20 ट्रेड लेंगे, बट वो 20 ट्रेड कम से कम 2 महीने तक चलने चाहिए, कम से कम 1.5-2 महीना तो अकाउंट चलना चाहिए, ये फिक्स होना चाहिए। तो सबसे इंपॉर्टेंट बात यह है कि आपके पास विजन बोर्ड होना चाहिए, मतलब आप अगले साल में खुद को किस लेवल तक देखते हो, तुम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये स्वतःला कुठे बघताय ह्याच्यावरून तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी त्या डिसाइड होतात। मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो, विजनरी पाहिजे माणूस, विजनरी जर असेल तरच सगळ्या गोष्टी घडतात। आता विजनरी कसं बनायचं, एखादं विजन आहे त्या विजन बद्दल आपल्याला कंटिन्युअसली समजलं कसं पाहिजे। सो फर्स्ट ऑफ ऑल विजन बोर्ड थेरी। विजन बोर्ड थेरी म्हणजे काय की तुम्ही ज्या रूम मध्ये राहता, ज्या रूम मध्ये कंटिन्युअसली जास्तीत जास्त टाइम स्पेंड करता, ओके, त्या रूम में तुमच्याकडे एक बोर्ड हवा है, आपके पास एक छोटा सा बोर्ड होना चाहिए, ठीक है ना। उसके अंदर आप क्या करोगे, इस 1 साल के अंदर आपको जो कुछ भी अच्छे काम करने होंगे, मतलब जो कुछ भी आपके टारगेट रहेंगे। फॉर एग्जांपल एक जन बोलेगा कि मैं BMW लेना चाहता हूँ, ठीक है ना, उसका पहला ड्रीम आएगा। फॉर एग्जांपल वो बोलेगा मेरे को BMW लेनी है, ठीक है। अभी ये आपका मेन ड्रीम हो गया। इस मेन ड्रीम के लिए क्या चाहिए आपके पास, मनी चाहिए, ओके। मनी कैसे आएगी, मनी कैसे आएगी, स्किल से आएगी, ठीक है। तो ऐसी कौन सी चीजें आपको इस वाले साल में करनी पड़ेगी, इस वाले साल में खुद को डेवलप करना पड़ेगा, तो आप ऑटोमेटिकली BMW मिल जाएगी। कौन सी भी स्किल होती है भाई, फॉर एग्जांपल मान के चलो आपका कौन सा बिजनेस है, मान के चलो आपका कोई अदर कुछ करता होगा, तो आपको पहले प्लान बनाना पड़ेगा मनी, ठीक है ना। वो मनी कैसे आएगी इसका एक प्रॉपर प्लान होगा, तो तब जाके ये ड्रीम आपका कंप्लीट हो जाएगा। तो लोगों के पास ड्रीम बहुत सारे होते हैं सबका ड्रीम्स होता है, किसी को बिलियनियर बनना है, किसी को मिलियनियर बनना है, किसी को ट्रिलियनियर बनना है, बट जो कुछ भी बंदे अभी तक बिलियनियर बने हैं भाई, उनके पास एक प्लान है, उनके पास एक एग्जीक्यूशन है। सब ड्रीम कंप्लीट करने के लिए मनी ही चाहिए भाई। आप फॉर एग्जांपल मान के चलो आपको अदर कंट्री में घूमने जाना है, तो उसके लिए भी भाई पैसे ही लगते हैं। मनी कैसे आएगी इसका पहले आपके पास प्लान होना चाहिए, ठीक है ना। और प्लान करके आप कौन से स्किल को आप टाइम देके, ठीक है ना, कैसे डेवलप करते हो, सारी चीजें जो है वो आपके ऊपर डिपेंड है। अभी विजन बोर्ड पे आप बहुत सारी चीजें लिखोगे, मैं भी बहुत सारी चीजें लिखता हूँ, बट मेरे पास उस हर ड्रीम का, हर गोल का एक प्लान होना चाहिए, मतलब आप वो गोल कैसे इजीली अचीव कर सकते हो, या ठीक है ना। तो सेकंड नंबर थिंग, मेरे को आप में एक क्वेश्चन करता हूँ आपको, मेरे को ये बात बता दीजिए कि ऐसी कौन सी चीज है कंटिन्यू आपके पास रहती है, कंटिन्यू। इंपॉर्टेंट बात यह है कि मोबाईल, ठीक आहे ना, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सगळं तुमच्या मोबाईलला माहित असतं, तुम्ही कोणाशी चॅट करताय, कोणाला किती ट्रान्झॅक्शन केलेले, तुला काय करायचंय, सगळं तुझ्या मोबाईलमध्ये फिक्स असतं। जेवढी तुम्ही तुमची फीड जी आहे, आपकी जो कुछ भी इंस्टाग्राम की फीड जेवढी तुम्ही क्लीन ठेवसान, आपकी फीड जितनी अच्छी रहेगी उतना आप उसी तरीके से सोच पाओगे। मैं जेन्युइनली बोल रहा हूँ, ठीक है ना। हमारा जो माइंड है, एक चीज सिंपल सी बता दो, मैं इधर किधर कितना भी चिल्लाऊं भाई, आपके दिमाग में ज्यादा नहीं जाएगा, बट ये मैं रिकॉर्ड करके अभी इधर यूट्यूब पे लगाऊंगा। तो मतलब फॉर एग्जांपल आप कौन से भी फिल्म देखने जाते हो, सारे सीन्स आपको याद कैसे रहते हैं भाई,
विजुअलाइजेशन। हमारा जो माइंड है सबसे इजी तरीके से समझ पाता है विजुअलाइजेशन, ठीक है ना। विजुअलाइजेशन मतलब फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की आता तुम्ही अज्युम करा तुम्ही इथून बाहेर निघताय, विचार करा मग तुम्ही बाहेर कसं जाणार। तिथून तुम्ही गाडीत बसताय, मग तुमच्याकडे गाडी असेल कुठली XYZ, कुठली काय गाडी असेल त्या गाडीवर बसताय। हे व्हिज्युअलायझेशनने जेवढं तुम्ही गोष्टी लक्षात ठेवचाल ना तेवढा माइंड तुमचा पटकन ते क्लिक करत जातो। मी जनरली सांगतो, कधी एक गोष्ट बघा, फॉर एग्जाम्पल आप क्या करो कि आपके मोबाइल से 15 मिनट रील स्क्रॉल करो, ओके 15 मिनट रील स्क्रॉल करो, उसमें क्या 10 15 20 25 रील आपके स्क्रॉल हो जाएंगे उसमें, ठीक है। तो 15 मिनट के बाद अब सोचना कि इस 15 मिनट में मैंने कितनी रील्स देखी, मतलब कौन से टॉपिक के रिगार्डिंग रील्स आई। कधी ट्राय केले का तुम्ही? नाही आठवत पटकन बघा तुम्ही। पण तेच जर थोडंसं तुम्ही पाठीमागे घेऊन बघितलं तर लक्षात येतं ही रील बघितली, ही रील बघितली, ही रील बघितली होती, ही रील बघितली होती, आता ह्याच्यानंतरची रील असेल, त्याच्यानंतरची ती रील असेल। सीन काय, व्हिज्युअलायझेशनला माइंड जो आहे तो माइंड खूप ऍक्टिव्हली काम करतो, माझं असं म्हणणं आहे डायरेक्टली। तुम्हाला जे काय बनायचंय, जे काय गोष्टी करायच्या ते व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा, ओके। पण काही जण एखादा म्हणेन की मला 10 कोटी कमवायचेत भाई, ओके। फॉर एक्झाम्पल आता सिंपल तुम्हाला सांगतो, या क्लासमध्ये एखाद्याला 10 कोटी बनवायचे असतील, एखाद्याला 5 कोटी बनवायचे असतील, एखाद्याला 100 कोटी बनवायचे असतील, एक एग्जाम्पल मान के चलते अभी, ठीक है। तो इंपॉर्टेंट बात यह है कि माइंड वो जो आपने नंबर लिया है, फॉर एग्जाम्पल किसी ने 10 लाख लिए, ओके, माइंड को वो नंबर एक्सेप्ट होना चाहिए। फॉर एक्झाम्पल ॲज अ माझी कंपनी आहे, माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन 100 CRचं आहे आणि मला ते 500 CR पर्यंत न्यायचं आहे आणि माझ्या कंपनीमध्ये एक एम्प्लॉय काम करतोय आणि त्याला पेमेंट आहे 10,000, ओके। एक एक्झाम्पल, ठीक आहे, माझ्या कंपनीमधला एम्प्लॉय आहे, त्याला मला 10,000 रुपये पेमेंट आहे, तो नाही थिंक करू शकत या 500 CR पर्यंतच्या। वो क्या सोचेगा कि भाई ये पॉसिबल, जीवन में कभी पॉसिबल ही नहीं है, हो ही नहीं सकता, बिकॉज क्या उसको पता ही नहीं। बट जो एज अ कंपनी का जो ओनर है, जो कुछ भी ओनर रहेगा, पता है कि हम इजीली 100 से 500 करोड़ का बिजनेस बना सकते हैं, ठीक है। बट उसका जो एम्प्लॉय है, उस एम्प्लॉय को वो बोलेगा कि भाई मेरे को 500 करोड़ बनाना है तो उसमें हेल्प कर दे, वो बोलेगा कभी जीवन में पॉसिबल ही नहीं है, ये हो ही नहीं सकता, वो डायरेक्टली बोलेगा। बिकॉज उसका जो माइंडसेट है, उसका जो एनवायरमेंट है वो डेवलप है बस इसके लिए, ठीक है ना। मतलब अभी मैं उसको बोलूंगा कि भाई तू ऐसे ऐसे काम कर, ऐसे ऐसे तेरा जो आउटपुट है वो मेरे को दे, तो तेरी सैलरी 10 से 20 हो सकती है। हाँ, वो इसके लिए तो ट्राई जरूर करेगा, इसके लिए ट्राई तो जरूर करेगा। फॉर एग्जाम्पल मान के चलो मैं उसको बोलता हूँ भाई तेरे को मैं 10 लाख सैलरी करता हूँ, फिर से वो बोलेगा वो पॉसिबल ही नहीं है, कैसे पॉसिबल हो सकता है। वही सोचेगा ना वो कि इंपॉर्टेंट बात यह है कि जो कुछ भी आपने ड्रीम रखा है, जो कुछ भी आपने गोल रखा है, उसको आप पहले माइंड को वो चीज एक्सेप्ट होनी चाहिए। नावाला विजन बोर्ड वरती 1 कोटीचं गोल लिहिलंय, फक्त माहिती आहे माइंडला ते होऊ शकत नाही, हे समजून घ्या। विजन बोर्ड थेरी लाईफ मध्ये मित्रांनो खूप मोठा इम्पॅक्ट घडवून आणते। विजन बोर्ड थेरी मी ट्राय केलेले म्हणून मला माहिती आहे। विजन बोर्ड थेरी लक्षात घ्या, तुम्ही सकाळी उठल्यापासून सकाळी तू घरात आला, झोपताना तिथं बघतो, ते काय होतं माहिती आहे का, तुमच्या लगेच रिमाइंडर येतो, भाई एवढे दिवस झाले अजून काहीच नाही झालं, काहीतरी विचार करावा लागेल, काहीतरी गोष्टी कराव्या लागतील। सो त्यासाठी विजन बोर्ड थेरी, सकाळी उठल्यानंतर तो विजन बोर्ड बघा, संध्याकाळी झोपल्यानंतर तो विजन बोर्ड बघा, झोपताना तो विजन बोर्ड बघा, काही नका करू, बघा फक्त ऍटलिस्ट, आणि तो तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आणि हे लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ युनिव्हर्स तुम्हाला बरोबर तुमचा मोबाईल तिथं घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार। भाई तुला हे करायचंय, भाई तुला ते करायचंय। एक जनरली सांगतो मित्रांनो, मी परत सांगतो, प्रत्येक बॅचमध्ये तेच म्हणतो, मोटिवेशन पेक्षा गरजेचं असतं सेल्फ मोटिवेशन, सेल्फ मोटिवेटेड, ठीक आहे ना। खरंच तुला काहीतरी करायची धडपड आहे भाई, तो ऑटोमॅटिक, तो कसं का असना, कोणत्याही वेने असना, तो त्याच्याकडे पैसा येतो, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी येतात, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, ठीक आहे ना। मोटिवेशन फक्त हे एका दिवसापुरतं मर्यादित असतं। आज सायकोलॉजी सेशन, आजच्या दिवस तुम्ही फुल चार्ज असणार आणि घरी गेला थोडा वेळ, 2 तास उतरून जाणार, हे तुम्ही लक्षात घ्या। खरंच काहीतरी करायचं असेल, एक जनरली सांगतो मित्रांनो,
प्रत्येकाचे गोल आहेत, प्रत्येकाचे लाईफस्टाईल आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या गोष्टी आहेत, तो त्या अकॉर्डिंग तो माणूस तोच विचार करतो, त्या अकॉर्डिंग तो राहतो. पैसा कोण बनवतो मित्रांनो? ज्याची जेवढी भूक असते तो त्या अकॉर्डिंग पैसे बनवतो. एखादा 10,000 खुश असतो तर एखादा 10 लाखात सुद्धा खुश नसतो. तर फॅक्ट हा आहे मित्रांनो की तुमच्या भुकेप्रमाणे तुम्ही ऍक्टिव्हिटी करत असता. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी गोष्ट करताय, ठीक आहे ना, आणि ती नंतर ती गोष्ट सक्सेस झाली, तुम्हाला वाटतं की अवघड काय होतं? सुरुवात करणं. तुला मार्केटमधून पैसा बनवायचा आहे, मार्केटमधून सगळ्या गोष्टी करायच्या, सुरुवात करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे ना. माइंड मित्रांनो, हा जो माइंड आहे ना, हा माइंड एक जनरली सांगतो, तुम्ही इथं बसलाय, कोणाच्या मनात काय चाललंय आणि कोण कशा पद्धतीने विचार करतोय. मला सिरियसली सांगतो, ही अमाऊंट बनवायला जवळपास 3.5-4 वर्ष गेले. 3.5 ते 4 वर्ष मी माझ्या लाईफमध्ये स्पेंड केले. त्यावेळेस कुठं जाऊन ही अमाऊंट माझ्याकडे उभं राहिली होती. एक जनरली सांगतो, प्रत्येकाचा लक फॅक्टर, प्रत्येकाचं नशीब आणि प्रत्येकाची जी थिंकिंग लेवल आहे ही प्रत्येकाची डिफरंट आहे. मला 4 वर्ष गेले, हा एखादा एका वर्षात करू शकतो. नशिबाचा फॅक्टर वेगळा आहे प्रत्येकाचा. मी परत सांगतोय, प्रत्येकाचं नशीब कधी कुठं आणि कसं चमकेन सांगू शकत नाही. तुम्ही बघताय सोशल मीडियावरती गोष्टी, एक रील जो बदलते आपकी दुनिया, बघताय ना तुम्ही. भाई, सूरज चव्हाण सारखा स्टार कुठून कुठपर्यंत जातो. त्याच्यात तुम्ही नोटीस काय केलं? मी म्हणतो चला सूरज चव्हाणचे व्हिडिओ त्याला बोलता येत नाही वगैरे वगैरे वगैरे, इट्स ओके. त्याच्यामध्ये एक चांगला काहीतरी गुणधर्म होता, चांगला काहीतरी फॅक्ट होता. तुम्ही तो काय नोटीस केला मला तो सांगा. साधेपणा होता, ओके. कन्सिस्टन्सी. लोक खाली कमेंट मध्ये शिव्या घालत होते, पण त्याला कमेंटच वाचता येत नव्हत्या. त्यांनी सांगितले मला वाचताच येत नव्हतं म्हणला. तर जे तुम्ही बाईटचं ऐकलं ना, ते माझ्या लोक खाली शिव्या घालायचे, हसायचे म्हणला, पण मला ते वाचताच येत नाही. कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी भाई, तुम्ही विचार केलाय का? वैभव चव्हाणचे फॉलोअर्स आणि सूरज चव्हाणचे फॉलोअर्स दोघं बारामतीचे, बरोबर आहे. वैभव चव्हाण टॉपचा कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे हॉकॅब्युलरी चांगली, ऍक्शन आहे, बॉडी सगळं आहे भाई, पण कन्सिस्टन्सी नाहीये. सूरज चव्हाणकडे काहीच नाहीये, पण त्याच्याकडे काय, तो कंटिन्यू व्हिडिओ टाकतो. सिंपल आहे भाई. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी सगळ्या असेल, तुझ्याकडे माझ्यापेक्षा. मी तुम्हाला काय सांगतोय, मी फर्स्ट इयरला गॅप पडलेला विद्यार्थी आहे, ठीक आहे ना. फर्स्ट इयरला माझे 6 विषय गेले. जनरली सांगतो, डेव्हलप होतात गोष्टी. फर्स्ट इयरला माझे 6 विषय गेले होते. मी 5वी ते 10वी आम्ही इथं टेक्निकल होतो, ॲव्हरेज स्टुडंट होता, असं काय नव्हतं लय का ना ओंकार, थोडेच मला कुठं काय येत होतं जास्त, ठीक आहे ना. मी आणि हा 5वी ते 7वी एकाच बेंचवर होतो. ड तुकडी होती आमची. सिरियसली, ड तुकडीचं नाव आमच्या ड होतं, बरोबर आहे का नाही? ठीक आहे. त्यानंतर ना मग मी गुरुकुलला गेलो. ओके, गुरुकुलला गेल्यानंतर 11वी मध्ये तर काहीतरी 12वी मध्ये 48% मार्क आहेत मला. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगला सगळे विषय बॅकलॉग लागणे. मग रिझन तुम्हाला सांगतो. मेन माझं इंग्लिश. 12वी पर्यंत फक्त काय 3च विषय सब्जेक्ट इंग्लिशमध्ये होते, मॅथ्स, जॉमेट्री आणि सायन्स. पण इंजिनिअरिंगला गेला सगळेच आले ना. गॅप काढण्यामागचं मला रिझन तेवढंच होतं की मला इंग्लिश प्रॉपर येत नव्हतं, जमत नव्हतं, आणि 1-2 वेगळे नाद लागलेले. फोटोशूट करत फिरायचो इकडं तिकडं कॅनलने. सिरियसली, तुम्ही माझं तुम्हाला माझी बॅकएंडची स्टोरी माहित नाहीये. मी ॲज अ फोटोशूट करायचो पहिले. फोटोशूट करायचो आम्ही, कॅनलने दिवसभर फिरायचो. ओमकार बरोबर आहे का नाही? ओमकारानं आम्हीच होतो. कॅनलने इकडं तिकडं हे ते, ठीक आहे. त्यावेळेस 2018-19 साली सोशल मीडिया हा कुणाला माहितीही नव्हता. त्यावेळेस मला इंस्टाग्रामवरती 20,000 फॉलोअर्स होते. इंस्टाग्रामवरती 20,000. हे रील हे आत्ता आले. मला त्यावेळेस 20,000 फॉलोअर्स होते. त्यावेळेसचा टॉपचा कॉन्टेंट क्रिएटर होता फेसबुकवरचा पप्या गायकवाड. त्याचे माझे पर्सनल कॉन्टॅक्ट होते. त्यावेळेची गोष्ट आहे. पण ते मी जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सगळं सोडलं. नंतर गॅप पडल्यामुळं भीती वाटायला लागली सगळ्या गोष्टींची. सांगायचं तात्पर्य काय आहे की तुमची बॅलन्स शीट, तुमचं मार्कशीट तुम्हाला कधीच मॅटर नाही करत. इंजिनिअरिंगला असताना मित्रांनो मला ज्यावेळेस गॅप पडला होता त्यावेळेस बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा चेंज झाला होता आमच्या मित्रांचा. मग आम्ही गॅपच्याच पोरांनी करून घेतली होती. मी तर घरी सांगितलंच नव्हतं मला गॅप पडलाय. मी डायरेक्ट घरनं गायब झालं, निघून आलो माळेगावला. म्हणलं मी हा इन झालोय. आमच्या वडील जाऊन नापास आहेत, वडिलांना काय कळत नाही. हा इन झालं, इन, ठीक आहे, डन. डायरेक्टली घरून
आलो होतो मी 4 ते 5 वर्ष 4 वर्ष घरच्यांना खोटं बोलत होतो. मी 3rd इयर मध्ये होतो त्यावेळेस मी घरच्यांच्या नजरेत बीईला, आम्ही बीईला होतो त्यावेळेस घरच्यांच्या नजरेत मी पास आउट आहे. ठीक आहे ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तुमची बॅलन्स शीट तुमचं मार्कशीट कुठंच काय मॅटर नाही करत. आमच्या वरातले एवढे गुरुकुल म्हणजे अशी तुकडी होती 8वी ते 10वीतली, त्यांचा IQ एकदम हाय लेवलचा असतो. ते एकदम कसे असते ओंकार सांग, गुरुकुल म्हणजे काय, अर्थ काय असतो त्याचा? एकदम हुशार टॉपची पोरं एकदम आमच्या वर्गात एकदम टॉपचे आणि हाय क्लास पोरं होते. म्हणजे त्यांच्या माइंडला कोण हेच करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुकुल म्हणजे सिन्सिअर मुलगा, हिथले आम्ही गुंडी लावायचो फराशे. सिरियसली 10वी पर्यंत हिथली गुंडी